नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागात जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहत आहोत की अद्वैतला आबांनी कलाला आणायला पाठवलेलं असतं. तेव्हा तो घाईघाईने कलाला घ्यायला जातो. तेव्हा तिला घाई करत असतो, लवकर चल, मला काम आहे, घरी जायचं आहे. तेव्हा ती तिथे टाईमपास करते. मी तुला घ्यायला बोलवलं नाही, मी माझ्या वेळेत माझं सगळं आवरलं, खाऊन पिऊन झालं की मी येईल. तेव्हा तो तिला म्हणतो, पटपट जेव, आपल्याला जायला हवं, कारण मला घरी जाऊन खूप काही कामं आहे. तेव्हा तो तिच्या प्लेटमधलं सगळं काही डब्यात भरतो आणि डब्बा भरल्यानंतर म्हणतो, हे घे आणि डब्बा गाडीत बसून खा, पण आपल्याला आधी घरी जायला हवं. असं म्हणत तो कलाला पटपट आवर म्हणत असतो आणि घरातले सगळेजण त्या दोघांमधलं प्रेम पाहत असतात. आणि कलाची आई तिला म्हणते, खरंच तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो, जा बरं. मग ती अद्वैतसोबत ते खाता खातच निघून जाते आणि रस्त्यातनं भांडत असतात. तू मला घेऊन आलास, मला खायचं होतं, तू का बरं लवकर लवकर मला घेऊन आला. तेव्हा तू म्हणतो, मला डोकं लावू नको, माझं सामान मला भेटत नाही, ते मला तू सापडून दे आणि मग कुठे जायचं तिकडे जा. दोघंजणं भांडतच घरात घुसत असतात. समोर तिथे सरोज बसलेली असते. सरोज पाहते हा हिला घेऊन आला आहे. तेव्हा ती मॅडमला पाहून घाबरते आणि लगेचच चांदेकरला आवाज देते, तुला मी बोलवलं नव्हतं, तू सगळ्यांसमोर सांगून टाक. तेव्हा तू म्हणतो, म्हणजे काय, मी तुला घ्यायला बोलवलं नव्हतं, तू स्वतःहून मला घ्यायला आला, असं सगळ्यांसमोर बोलून दे. तेव्हा तू म्हणतो, हो, मी माझ्या मनानेच तुला घ्यायला आलो, तू काही मला बोलवायला आली नव्हती आणि मीही तुला स्वतःहून घ्यायला आलो. असं बोलल्यानंतर लगेच ती सरोजकडे पाहते आणि एक प्रकारे इशाराच देते, तुमच्या मुलाला मी नादी लावत नाही किंवा मी जाळ्यातही ओढत नाही, तो स्वतःहून माझ्या मागे आला आहे, हे तिने सिद्ध करून दाखवलं. आणि मग दोघंजण रूममध्ये निघून जातात. तिकडे खूप वेळ झाल्यानंतर, तू असं का विचारत होतीस म्हणून अद्वैत तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणते, सगळ्यांना वाटतं तुला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे आणि प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरे देऊन देऊन मी खूप थकले आहे, मी तुला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते का. आणि तो म्हणतो, नाही, असं का वाटतंय. तेव्हा ती म्हणते, प्रत्येकजण कोणीही काहीही बोलून जातं मला, मी तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढते, तू किती बिचारा आहेस, असं सगळेजण सिद्ध करत असतात. खरं सांगू का, मी आता या सगळ्या प्रश्नांना खूप थकली आहे, दमली आहे, मी प्रत्येकाच्या प्रश्नाची किती उत्तरं देऊ, माझाही जीव आहे ना, मलाही कंटाळा येतो ना. तेव्हा तो तिच्याकडे बघत असतो. तिच्या डोळ्यात अश्रू येत असतात. त्याला तिची फार कीव येत असते. खरं तर हे प्रेम आहे, ह्या दोघांनाही ते समजतच नाही. ती रडत असताना ती दुसरीकडे जात असतानाच अद्वैत तिचा हात पकडतो, तिला थांबवतो. तिच्या डोळ्यात बघतो तर तिच्या डोळ्यातनं अश्रू घळाघळा वाहत असतात. ते अश्रू तो पुसण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तितक्यातच लगेच कलाला त्याची आई आठवते. सरोजनी बोललेले वाक्य आठवतात. ती त्याला दूर सरसावते आणि सांगते, तुझ्या आईने आपल्याला दूर राहायला लावलं आहे, तेव्हा तू माझ्या जास्त जवळ येऊ नको. दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना सरोजही असते. कला अद्वैतला काहीही वाढत नाही आणि मग अद्वैत तिला विचारू लागतो, तू सगळ्यांना वाढत आहेस, मलाच का वाढत नाही. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला वाढायला अंजू बाकी सगळेजण आहे ना, मी का वाढू, मी कोण लागते तुमची. तेव्हा तो म्हणतो, हे काही तुझं बोलणं खरं नाही, चुकीचं आहे. आता तू जर वाढलं नाहीस तर मी जेवणारच नाही, माझं ठरले, खरेंनी मला वाढलं तरच मी जेवेल, खाईन, नाहीतर मी आजपासून काहीही खाणार नाही. सगळ्यांसमोर ठामपणे त्यांनी त्याचा निर्णय सांगितलेला असतो. आणि हे ऐकून सरोजला धक्का बसतो. माझा मुलगा स्वतःहून तिच्या मागे मागे जात आहे. तेव्हा मात्र आबा मध्यस्थी करतात. आबा कलाला सांगतात, तुझा नवरा आहे तो, त्याला तू वाढायला हवंस, तुझ्या हातूनच त्याला अन्न गोड लागेल, आजकाल तुमच्या दोघांचं खूपच प्रेम वाया चाललंय, असं म्हणत आबा हसू लागतात. आणि आबांनी सांगितलंय म्हणून, फक्त आबांनी सांगितलं म्हणून ती त्याला वाढायला जाते, त्याला नाश्ता देते. एका डोळ्याने ती सरोजकडे पाहत असते. सरोज मोठी मोठी डोळे करून तिच्याकडे पाहत असते आणि कला तिला बघता बघता मग अद्वैतला वाढू लागते. सगळ्यांचे जेवण नाश्ता झाल्यानंतर सगळेजण आपापली निघून जातात. मात्र सरोज कलाला तिकडे रस्त्यातच थांबवते आणि सांगते, मला तुझी सगळी नाटकं कळतात, तुझ्याकडे माझं बारीक लक्ष आहे, तुला वाटत असेल तू माझ्या मुलाला असं अडकवू शकते तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात, पण मी तसं होऊ देणार नाही आणि तूही सावध राहा माझ्यापासून. माझा मुलगा कसा तुझ्या मागे येतो मी ते पाहतेच. तेव्हा ती म्हणते, तुम्ही बघताय, मी त्याला एकदाही काही म्हटलेलं नाही, तो स्वतःहून माझ्याकडे जेवायला नाश्ता मागत होता, मी काही त्याच्या मागे मागे जात नाही. आता तुम्ही त्याला जसं मला समजवलं तसं त्याला समजवून दाखवा बरं. तिचं तोंडच तिने बंद केलेलं असतं. मग अद्वैत ऑफिसला जायचं म्हणून तयार होतो आणि बायकोला सांगायला हवं मी निघालोय म्हणून तिला हाक मारतो, बोलवतो आणि सांगतो, मी चाललो आहे ऑफिसला. आणि ती म्हणते, ठीक आहे. मग ते दोघंजण ऑफिसला गेल्यानंतर तीही काहीतरी कामानिमित्त ऑफिसमध्ये जाते. तिथे जाऊन पाहते तर काय, चांदेकरची मीटिंग चालू असते स्वामीनाथन सरांबरोबर. स्वामीनाथन सर खूप सिरियसली त्यांच्याशी बोलत असतात की आता आपल्याला लवकर लवकर डिझाईन बनवायला हवे, पुढचं प्रोडक्शन लवकरात लवकर काढायचं आहे, त्या कलेक्शनसाठी नवनवीन डिझाईन तुम्ही लवकर बनवून घ्या
आणि आपलं ह्या पुढचं कलेक्शनचं खूप मोठं ऑर्डरही आपल्याला मिळणार आहे, तेव्हा आपल्याला आता घाईगर्दी करायला हवी. आणि मला ह्या वेळेला कसल्याही प्रकारची हलगर्जीपणा नको आहे, कारण मागच्या वेळेला मला वेगळीच फाईल पाठवल्या गेली होती, त्याच्यामुळे वेळ झाला कलेक्शनमध्ये. नाहीतर मी पुढची सगळी ऑर्डर्स कॅन्सल करून टाकेल असंही बोलत असतात. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. आता आपल्याला जोमाने लवकरात लवकर डिझाईन बनवायला हव्या हे तिच्या लक्षात येतं आणि ती असं दोघांच्या गप्पा ऐकते. इकडे घरी सगळा कामाचा गोंधळ उडालेला असतो, कारण कला ऑफिसला गेली आहे कामानिमित्त हे सगळ्यांना माहिती होतं. पण घरात काही स्वयंपाक पाणी झालेलं नसतो. आबा नैनालाही म्हणतात, तूही ह्या घरची सून आहेस, तूही कधीतरी हातभार लावत जा. नैना म्हणते, मी काही काकूबाई नाही, मला स्टायलिश मॉडर्न असं राहायला आवडतं. आणि हे काकूबाईसारखे कामं कलासारख्या बाईलाच शोभतात. आणि ती रिकामटी आहेच ना घरात, ती करू शकते, मी नाही करू शकत ही असली कामं. आणि माझ्याकडे कोणी असं पाहायचंही नाही की मी काहीतरी काम करावं म्हणून. सगळेजण असं तिचं बोलणं ऐकत असतात. नाही ना, खूप माजोरड्यापणाने कलाला नोकरासारखी कामं सांगा, मी नाही करायला रिकामी असं शब्द वापरते. तेव्हा मात्र आद्वेक फार संतापतो. माझी बायको का तुला नोकर दिसते? आणि असले शब्द घाणेरडे माझ्या घरात वापरायची नाही, ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोबद्दल असं कोणी बोललेलं मी सहन करणार नाही. असं सगळं तो एका खंबीर नवऱ्यासारखा कलाच्या बाजूने उभा राहून भांडत असतो, बोलत असतो. आणि ती थोड्या वेळ बाहेर का गेली, कोणी ॲडजस्ट करू शकत नाही का असंही तो सगळ्यांना जाब विचारत असतो. सरोज मात्र त्याच्याकडे पाहत असते. त्याच्यात बदल झालेला आहे, तो किती बदलला आहे, कलाची किती बाजू घेते हे सगळं तिला दिसते. आणि तिच्या लक्षातही येते की तिचा मुलगा कलाच्या प्रेमात पडला आहे. पण हे तिचं मन आहे ना आईचं, ते मानायलाच तयार नाही. आणि ती कंटिन्यू त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या डोक्यात सारखं शिजत असतं, काय करू म्हणजे ह्या दोघांना वेगळं करू. कलाला धमकी देऊन झाली, पण माझाच मुलगा आता तिच्या ताब्यात चालला आहे, तर ती तरी काय करणार, तिला धमकी देऊन काय उपयोग. मग तिने आता एक युक्ती काढली. ती ना आद्वेकशी बोलण्यासाठी त्याच्याकडे जाते. त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की कलासारख्या मुलीच्या जास्त मागे लागू नको, तिच्यापासून 4 हात लांब राहा. आणि तो तिला उत्तर करतो, असं का बोलते आई, ती काय मला नादी लावत नाही, इतके दिवस झालं मी पाहतोय, पण ती स्वतःहून कधी माझ्याशी काही मागितले नाही, बोललेली नाही. पण तू तिचा चुकीचा अर्थ काढत आहे. तू ना हा चुकीचा अर्थ काढणंच बंद करून टाक आणि आमच्या दोघांमध्ये कधी काय होईल असाही विचार तू मनातनं काढून टाक, असं तो ठामपणे त्याच्या आईला उत्तर देतो. आणि त्याच्या आईचं तोंड बंद करतो. पण ती म्हणते, मला तुमच्या दोघांमध्ये कसल्या प्रकारची जवळीकता हवीच नाही, ती आम्हाला ह्या घरात नको, तुझ्या समोरही नको, तुझ्या शेजारीही नको, असं ती तिचं मत सांगते. तेव्हा मात्र तो त्याच्या आईला सांगतो की आता हे शक्य नाही, का कुणास ठाऊक, पण मला ती हळूहळू आवडू लागली आहे आणि हे सत्य आहे. कलाला सानिकाचा फोन येतो. ती सांगत असते की डिझाईनमध्ये काय काय चेंजेस करायचे आहे, कसे डिझाईन वगैरे बनवू, असं सगळं ती सांगत असते. मग कला म्हणते, ठीक आहे, कारण मी आता दुपारीच पण ऐकलं ना मीटिंगमध्ये सर काय काय बोलत होते, मी लवकरात लवकर डिझाईन बनवून तुला पाठवण्याचा प्रयत्न करते. रात्री सगळेजण झोपलेले असताना ती हॉलमध्ये येते आणि जिद्दीने आणि मोठ्या मेहनतीने ती पुढची डिझाईन कलेक्शन ती बनवायला सुरुवात करत असते. आणि लवकरात लवकर पूर्ण करायचे म्हणून घाईघाईने हातही चालवत असते. खूप उशीर झाला, अजूनही कला झोपायला आली नाही ह्या आद्वेकच्या लक्षात येतं. आणि नक्कीच ती डिझाईन बनवत असेल. मग तो तिच्या मागावर खाली येतो. तिला विचारतो, काय करत आहेस? तेव्हा ती म्हणते, काय नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मी रांगोळीचे डिझाईन बनवते, पण तू का माझ्या मागे आलास? तेव्हा मात्र आद्वेक तिला प्रेमाने म्हणतो, अरे इतकी रात्र झाली आहे, तू दिवसभर मरमर काम करत असते घरामध्ये आणि आत्ता हे सगळं घेऊन बसली आहेस, तुलाही आराम हवा ना. तू तुझ्या तब्येतीची अजिबात काळजी करत नाही, तब्येतीची काळजी करायला हवी. आणि त्याच्याकडे डोळे मोठी करून मग कला पाहू लागते, याच्यात एवढा बदल कसा झाला? आता तो सांगेल कधी की तो तिच्या प्रेमात पडला आहे? पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.